मंडळी राम राम. आज गुढीपाडवा नवीन वर्ष आपण प्रत्येक जण हा सण आपल्या घरी साजरा करतो, परंतु जवळपास 150 किलोमीटरचं अंतर गाठून आपल्या वारामध्ये जे मेंढपाळ लोक मेंढपाळ मंडळी आपल्या वारामध्ये बसलेली आहेत ते लोक हा गुढीपाडवा सण साजरा कसा करतात चला पाहू. पण त्या अगोदर तुम्ही फॉलो करून घ्या. मंडळी राम राम. पण जवळपास शेकडो किलोमीटर अंतरावर गाठून गावागावी जंगलामध्ये फिरता, ठीक आहे ना. परंतु आपले जे सण आहेत हे प्रत्येक सण तुम्ही साजरे करता. हो. तर आजचा सण काय आहे आणि तुम्ही कसा साजरा करता? आजचा सण नव्या साला म्हटलं की गुढीपाडव्याचा सण. गुढीपाडवा. हो. बरं, याचं काय महत्व आहे तुमच्या जीवनामध्ये? याचं महत्व असं आहे की परंपरे जसं वाडी वडील आमची करत आली तसं आम्ही करत येतोय. अच्छा, म्हणजे टिकवून धरणं आहे आम्हाला. हो काय? हो, म्हणजे जसं आम्हाला म्हणजे जसं वडिलापासून सुरू आहे तर जसं आता आम्ही करतोय, मागं आमची लेकरं बाळं बी तेच करतील. आणि हे परंपरे जी आमची जे टिकणूक आहे हे टिकेलच पाहिजे. म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हा. जे सण आहेत, जे रिवाज लागलेले आहेत ते तुमचे कायम ठेवलेले आहे तुम्ही. हो, बरोबर आहे. ते 12 महिन्याचे 12 सण येतात हा. आणि ते आम्ही मनीभावानं मोठ्या आनंदाने करतो. आणि हे आमचं भाग्य समजा लागेल किंवा आमचे योग समजा लागतील की यावर्षी गुढीपाडवा आम्ही या मंडळीसोबत साजरा करणार आहे. मित्र मंडळी, असं नाही की सण कुठले असो, घर मोठं पाहिजे, बंगला पाहिजे, साहित्य पाहिजे, मोठी मोठी पूजा पाहिजे. अतिशय छोटेखानी पूजा मांडलेली आहे आणि मनामध्ये श्रद्धा, भावना, भक्ती प्रचंड आहे. आणि आज गुढीपाडवा आपल्या शेतामध्येच या मेंढपाळ मंडळीसोबत आपण साजरा करत आहे. धन्यवाद. फॉलो करून घ्या. ग्रामीण जीवन शेती जीवनशी नाळ जुळून ठेवा. जय जवान, जय किसान. जय किसान.